श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री अक्कलकोट निवासीनाथ श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या पुण्यग्रंथाच्या 4 अध्यायात पदार्पण करत आहोत. हा अध्याय म्हणजे स्वामींच्या अद्वितीय कृपा छत्राखाली घडलेल्या दिव्य घटनांचा उज्ज्वल प्रकाश स्तंभ आहे. स्वामी समर्थ हे केवळ योग सामर्थ्य संपन्न तपस्वी नव्हते, तर ते जगद्वंत सद्गुरू होते. त्यांच्या सहवासात जे आले त्यांचं जीवन बदलून गेलं. या अध्यायात आपण अनुभवतो की स्वामींनी समाजातील साध्या, गरीब, अडचणीत सापडलेल्या जीवांवर कशी अपार कृपा केली. त्यांच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंमागे जणू स्वामींचं प्रेम होते आणि त्यांच्या मनातील अंधार दूर करणाऱ्या दिव्य प्रकाशाचा स्पर्श होता. हा अध्याय आपल्याला शिकवतो की भक्तीमध्ये जात, पात, श्रीमंती, गरीबपणा यांना स्थान नसते. फक्त मन शुद्ध असलं की स्वामींच्या कृपेचा झरा अखंड वाहतो. चला तर मग भावपूर्ण अंतकरणाने श्रद्धेच्या पंखावर स्वामींच्या या लीलांचे स्मरण करूया. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांचा विस्तार 4 अध्यायाचा भावार्थ. स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रातील 4 अध्याय आपल्याला भक्तीची खरी ओळख करून देतो. अध्यायाची सुरुवात होते ते मंगलमय स्मरणाने. कीर्तन करा, स्वामींचं स्मरण करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चरणावर अखंड भक्ती ठेवा, कारण स्वामींच्या नामस्मरणानेच सर्व तीर्थाटन, यज्ञ, होम, कष्ट यांना पर्याय मिळतो. स्वामींचं चरित्र ऐकताना आणि त्यांच्या नावाचा जप करताना 4ही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष सहज प्राप्त होतात. या अध्यायात अक्कलकोटमध्ये स्वइच्छेने वास करणाऱ्या स्वामींना पाहत आहोत, जिथे त्यांचे आगमन एका पवित्र हेतूसाठी घडते. भक्तांना त्यांच्या कर्मफळांपासून मुक्ती देण्यासाठी चोळप्पा नावाचा अत्यंत साधा, निर्धन पण निष्ठावान भक्त स्वामींच्या सेवेत पात्र ठरतो. त्याची भक्ती एवढी निर्मळ होती की लक्ष्मी स्वरूपच जणू त्याच्या घरी येऊन राहते. त्याच्या पतिव्रता पत्नीचे स्वामीवरील प्रेम देखील अत्यंत श्रद्धेचे होते. स्वामी महाराजांच्या लीलांमुळे अक्कलकोटातील नगरवासियांचे जीवन पालटले. त्यांच्या खेळकर, अचंबित करणाऱ्या कृतींमुळे भक्तांची निष्ठा अधिक दृढ होत गेली. देशोदेशी भक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोण संपत्तीच्या इच्छेने, कोण मूलप्राप्तीसाठी, कोण विवाहासाठी, तर कोणी केवळ मानसिक शांतीसाठी. संसाराच्या तापात होरपळलेले जीव त्यांच्या चरणी येऊन मनशांती अनुभवत. पण स्वामींच्या वाढत्या कीर्तीने काहींमध्ये द्वेष आणि संशयाचं बीज पेरलं. 2 संन्यासी अक्कलकोटात आले आणि स्वामींना ढोंगी म्हणू लागले. हा कुठला साधू? याच्या अंगी साधूसारखी कोणतीही खूण नाही, असे ते लोकांना सांगू लागले. परंतु स्वामींनी हे सगळं जाणूनही शांततेने एक अनोखी लीला रचली. स्वामींनी त्या 2 संन्याशांना एका भक्ताच्या घरी आपल्या समवेत बसवले. मग अचानक लोकांची मोठी गर्दी जमली. कोणी अन्न, फळं, वस्त्र, द्रव्य स्वामींच्या चरणी अर्पण करू लागले. हे पाहून संन्याशांच्या मनात आश्चर्य आणि चटका दाटला. क्षणभर त्यांचा वैरभाव गळून पडला. स्वामींनी त्या सर्व अर्पण केलेल्या वस्तू त्या संन्याशापुढे ठेवल्या, पण केवळ दाखवण्यासाठीच. स्वतः त्या अन्नोदकास स्पर्श न करता स्वामी संध्याकाळी उठून गेले. संन्याशांना दिवसभर उपाशी राहावे लागले. त्यांना आपली चूक उमगली. ही लीला त्यांच्या चुकीच्या वृत्तीला मिळालेली एक योग्य शिक्षाच होती. स्वामी समर्थ हे केवळ करुणामूर्ती नव्हते, तर नास्तिक आणि कुटील वृत्तीच्या लोकांवर योग्य शासन करणारेही होते. त्यामुळे त्यांच्या ख्यातीबरोबर त्यांचा भयमिश्रित आदरही जगात पसरला होता. शेवटी विष्णुदास महाराज सांगतात, या यतिमूर्तींचा अवतार हा स्वयं श्रीपाद वल्लभांचा आहे. त्यांच्या या कलियुगात अद्वितीय रूपाने भक्तीचा उदय झाला आहे. श्रोते हो, पण स्वामी समर्थांची कृपा कधीच संपत नाही. या अध्यायात आपण अनुभवलं
की स्वामींनी केवळ चमत्कार नाही केले, तर माणसाच्या अंतःकरणात परिवर्तन घडवले. स्वामी हे काळाच्या पलीकडचे आहेत, पण तरी ते प्रत्येक काळात, प्रत्येक भक्ताच्या अंतरात, अंतःकरणात सतत वास करत असतात. आज आपल्याला एवढंच आठवायचं आहे, आपण स्वामींचे आहोत आणि ते आपले आहेत. आपण त्यांचं स्मरण करत राहिलो तर आपली प्रत्येक पावले योग्य दिशेने नेत राहतात. स्वामींची भक्ती हीच खरी साधना, स्वामींचं स्मरण हेच खरे समाधान आणि स्वामींचे चरण हेच अंतिम विश्रांती स्थान. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.